गोवा अग्नितांडवा आधीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। अर्पोरा नाईट क्लब मधील व्हिडिओ हा समोर आलाय। पार्टी रंगात आलेली असताना अचानक आग लागली। गाण्याचं सादरीकरण सुरू असताना ही अचानक आग लागल्याचं ह्या काही व्हिडिओंमधून समोर आलेलं आहे। आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानं सुरक्षितरित्या बाहेर पडण्यात काहींना यश आलं। एका गायकाचं सादरीकरण सुरू असताना अचानक छतावरून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या। धक्कादायक म्हणजे घटनेच्या वेळी कोणतेही दृश्यमान अग्निसुरक्षा उपकरण सक्रिय नव्हतं। कलाकार आणि कर्मचाऱ्यांना वेळीच आग लागल्याचं लक्षात आलं आणि ते सुरक्षित ठिकाणी धावले। तर गोव्यातील याच नाईट क्लब मध्ये काल आग लागलेली होती आणि आपण दृश्य पाहू शकतोय। हे कलाकार आपलं सादरीकरण करत असताना मागे छतावरून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसतात आणि त्वरित या सगळ्या कलाकारांनी बाहेर धाव घेतली आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे। आपण पाहतोय नाईट क्लब मध्ये काही क्षणातच सर्वत्र धूर पसरला, आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या, त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच जण त्वरित बाहेर पडले। आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्यासोबत आहेत। उमेश, ज्या नाईट क्लब मध्ये काल आग लागलेली होती तिथली काही दृश्य समोर आली आहेत, कशा प्रकारे काही सेकंदामध्ये ही आग नाईट क्लब मध्ये पसरली ह्या दृश्यांमधून दिसतंय? नक्कीच काल शनिवार होता आणि सॅटरडे नाईटची मोठ्या प्रमाणात जे आहे ते पार्ट्या ज्या आहेत त्या गोव्यामध्ये होत असतात आणि त्याच पद्धतीची एक पार्टी जी आहे ती गोव्यामध्ये होत होती। डीजे निकी ही त्या ठिकाणी आलेली अशी देखील चर्चा या ठिकाणी स्थानिकांमधून ऐकायला मिळते। मात्र ऐन जे नृत्य जे आहे किंवा तो डान्स आहे तो ऐन रंगात आल्यानंतर अचानकपणे त्या ठिकाणी आपण बघतोय आग लागली आणि त्या ठिकाणी आग लागल्यानंतर लागलीच जे अग्निशामक जी यंत्रणा हवी होती ती यंत्रणा मात्र त्या ठिकाणी कुठेही पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळेच तो आगीचा भडका उडाला। त्यानंतर जे तिथले कलाकार होते किंवा आधी कर्मचारी होते त्यांनी जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्या लोकांना बाहेर काढलं। मात्र जे काही लोक आहेत ते आगीत होरपळून तर काही जण आहेत ते गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असा देखील प्राथमिक अंदाज आता समोर येतोय आणि त्यामुळेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या ठिकाणी लागलीच भेट दिली होती आणि त्यावेळी या सगळ्या यंत्रणा होत्या किंवा सुरक्षेबाबत नेमकी त्या क्लबमध्ये त्या पबमध्ये कोणकोणत्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या होत्या याबाबत चौकशीचे आदेश जे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।